2 डिसेंबरला होऊन घातलेले आहे. आमच्या शिवसेनेकडे नगराध्यक्षांचे उमेदवार तयार आहे. प्रत्येक वार्डात प्रभागात उमेदवारी अर्ज पक्षाकडे मागवला असता अनेक इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. सन्माननीय निलेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक प्रभागात योग्य उमेदवार पक्षाकडून दिला जाईल. या इलेक्शनला महायुती व्हावी अशी आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे. कारण आम्ही महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये आहोत. केंद्रामध्ये आमचा पक्ष सुद्धा सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याबरोबर आहे. राज्यामध्ये पण आपण आहोत. त्यामुळे या नगरपालिकेच्या इलेक्शनला सुद्धा आपण महायुतीमध्ये एकत्र येऊन लढवावं अशी आमची सर्वांचीच मनापासून इच्छा आहे. शेवटी या जिल्ह्याचे सर्व आमच्या माहितीप्रमाणे सर्व राजेसाहेब आहेत. भाजप पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण हे सुद्धा या जिल्ह्यातले आहेत. सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे हे सुद्धा आमच्या महायुतीतल्या परिवारातली सगळीच मंडळी आहे. आणि आम्ही सर्वच मंडळी यापूर्वी सर्व एकत्र आपण प्रत्येक इलेक्शनला लोकसभाचा विधानसभेत असो एकत्र आपण काम आम्ही सर्व मंडळींनी केलेलं होतं. त्यामुळे आम्हाला वाटतं की यावेळी सुद्धा महायुती व्हावी. परंतु काही मंडळींना महायुती होऊ नये याच्यासाठी सुद्धा काही लोक स्थानिक पातळीवर प्रयत्न करत असेल तो आपल्यापर्यंत करणार. या संदर्भात मी काय बोलू इच्छित नाही. परंतु मला माहिती आहे की सन्माननीय निलेशजी राणे हे 2024 मध्ये कुडाळ महानगरपालिकेवरून निवडून आले. निवडून आल्यानंतर त्यांनी जी या मतदारसंघामध्ये जी कामं केलेली आहेत आणि मी मालवण नगरपालिकेसंदर्भातच पहिल्यांदा बोलतो. नगरपालिकेचं आता इलेक्शन होऊ घातलेलं आहे. मालवण नगरपालिकेसाठी त्यांनी अग्निशामक दलासाठी 2 कोटी रुपये बांधकाम पूर्ण करून घेतले. रखडलेली नळपाणी योजना ही सातत्याने 4-5 वर्ष पूर्ण होती. त्याला मूर्तच प्रयत्न होता की 46 कोटीची नळपाणी योजनेचं काम आणि भूमिपूजन निधीची ती ताबडतोब होती चालू पण केली. जिल्हा नगरोद्यानमधून 25-26च्या आर्थिक वर्षात 1,35,00,000 रुपये त्यांनी दिले. राज्य नियोजनमधून मालवण शहरासाठी क्रीडांगण संकुलनासाठी 4 कोटी रुपये दिले. राज्य नियोजनमधून शहरासाठी विविध विकास कामासाठी 1 कोटी रुपये निधी दिली. आमदार निलेश राणे यांनी कचरा प्रश्नावर व्यवस्थित नियोजन केल्यामुळे मालवण नगरपालिकेला केल्यामुळे 1 कोटीचे बक्षीस मिळालं. असे अनेक कामं सन्मान निलेशजीच्या माध्यमातून या मालवण शहरामध्ये या कुडाळ मालवणमध्ये होत आहे. आणि निलेशजी निवडून आल्यानंतर मी अभिमानाने सांगतो की निलेशजी विधिमंडळामध्ये अधिवेशनाचे काम करतायत. कुडाळ मालवणमध्ये जे काम करतायत या मतदारसंघामध्ये पैसे आणण्यासाठी जे विधिमंडळामध्ये भांडतायत अभ्यासगृह हे सगळं बघितल्यानंतर फक्त निलेश राणे या ब्रँडवरती या शहरामध्ये किंवा या मतदारामध्ये 15-20% मतदान किंवा एक अभ्यासू हुशार आमदार लोकप्रतिनिधी या मतदारसंघाला मिळाला या शहराला मिळाला याच्यासाठी त्यांच्या नावावरती आता आमच्या पक्षाकडे वाढलेलं आहे. लोक सर्वसामान्य सर्व स्तरातून जे शिक्षित लोक असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील असतील, शिक्षक असतील, व्यापारी असतील, ही सगळी मंडळी म्हणतात की असा आमदार आम्हाला मिळाला. कारण निलेशजीने नगरपालिकेमध्ये सुद्धा ज्या आढावा बैठका घेतल्या आपण होता सगळेजण प्रत्येक विषयावरती त्यांनी अभ्यासपूर्वक आढावा घेतला. आणि निलेश राणे यापूर्वी सुद्धा राणेसाहेब होते. राणेसाहेबांनी महाराष्ट्र देशात आपलं नाव केलं. पण तर राणेसाहेब हे
मुख्यमंत्री होते, अनेक खात्याचा कारभार त्यांच्याकडे होता, ते राज्याचा कारभार सांभाळत होते. त्यामुळे नगरपालिका निवडून आल्यानंतर ते निधी पण ते त्यावेळी होते. रॉक गार्डन होतो, मामा वरेलकर नाट्यगृह होतो, अनेक योजना, धामापूरतून नळपाणी योजना होतो, अनेक योजना राणे साहेबांनी न होणारे करून घेतल्या. परंतु राणे साहेबांकडे व्याप्ती जास्त असल्यामुळे मालवण नगरपालिकेमध्ये कधी त्याला जास्त वेळ देता येत नव्हता. परंतु निलेशजी राणे हे कुडाळ मालवणचे लोकप्रतिनिधी असल्यामुळे आणि त्यांच्याकडे कार्यक्षेत्र सध्या हे मतदारसंघात असल्यामुळे ते किमान 15 दिवसांत 2 आठवड्यांच्या मध्ये का 15 दिवसांनी एकदा नगरपालिकेकडे बसून नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, शिवसाहेब असतील, यांना घेऊन नगरपालिकेमध्ये शहरामध्ये कशा प्रकारचं नियोजन होत आहे, काम कसं होत आहे, इथे सातत्याने पुढची 4-4.5 वर्ष 5 वर्ष ते कारभार आपल्या नजरेखाली करू शकतात, वेळ देऊ शकतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं चुकीचं नियोजन निवडून आलेल्या कुठल्याच उमेदवाराला, नगरसेवकाला, नगराध्यक्षाला करता येणार नाही. त्याची खबरदारी 100% या ठिकाणी आमदार घेतील आणि आपल्या देखरेखीखाली महाराष्ट्रात अव्वल दर्जाचा हे मालवण शहर निलेशजींना बनवायचं आहे. ते राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सहकार्याने शिंदे साहेब आमचे नगरविकास मंत्री आहेत, माझे मुख्यमंत्री आहेत, विद्यमान मुख्यमंत्री आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली निलेशजी मालवणला एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवल्याशिवाय राहणार नाही. आमची इच्छा आहे. परंतु युती जर समोरच्या काही स्थानिक लोकांना ते नको असतील तरी शहरवासी सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे. आमच्या पॅनलला जर युती झाली नाही तरी भरभरून शहरातील मतदार, तुमचे मतदार निलेशजींवरती विश्वास ठेवून 100% मतरूपी आशीर्वाद देऊन आमचं पॅनल नगराध्यक्ष मोठ्या मताने विजय करतील, ही माझी भूमिका आहे. त्यावेळी युतीमध्ये कुठेतरी मिठाचा खडा पडावा, मी याच्यावर बोलणार नाही का तेवढा मी मोठा नाही. युती व्हावी ही माझी आजही इच्छा आहे. परंतु आता मी कालच काहीतरी वर्तमानपत्रातून वाचलं, बाबा मोंडकर म्हणाल, मी त्याच्यावर बोलणार नाही की शिवसेनेचं मालवणमध्ये अस्तित्व शून्य. पण मोंडकरांना माहिती नाही, शून्यातून विश्व आपण निर्माण करू शकतो. पण 100च्या पुढे गेला तर कलेलोट होणार, त्याच्यानंतर परत ती जागा नाही. लक्षात घ्या, आपण जेव्हा शून्य असतो ना तेव्हा शून्यातून आपण दर उद्या आम्ही किती विश्व निर्माण करू शकतो ते आपल्याला पाहायला मिळेल सर्वांच्या लोकांच्या मतदारांच्या आशीर्वादाने. पण अशी घमेंडची भाषा कोणी करू नये, अहंकाराची भाषा कोणी करू नये, मी पण करू नये. शून्यापासूनच सुरुवात होते कुठल्याही गोष्टीला. शून्य नसेल तर किंमत नसेल, शून्याच्या पुढे आपण वाढवायचं असतं. आम्ही आता शून्यातूनच हे शिवसेनेचं जे काय अस्तित्व आहे ना ते निर्माण होत आहे निलेशजींच्या नेतृत्वाखाली. त्यामुळे आपण वरून किती खाली येत आहे याचा आपण विचार करा. माणूस एकदा वरती जाऊन राहिल्यानंतर तो खाली आला तर तो त्याचा पैसे आहे, पण शून्यातून आपण किती वरती जातोय हे आमचं यश आहे. येत्या नेत्याचा आधी अभ्यास करावा आता माझं प्रामाणिक म्हणणं आहे. मी याच्यावर बोलणार नाही, पण तुम्ही शेवट या ठिकाणी आपल्याला सांगतो की माझे जे उमेदवार असतील, युती झाली व्हावी अशी माझी इच्छा आहे, आमची सर्वांची. नाही झाली तरी माझे जे उमेदवार जे माझ्या पक्षाचे असतील तीच या मालवणचं ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर आहे. आणि आपण सर्वच जण रामेश्वराला आपण मानतो, कारण तो आपल्या करता करविता रामेश्वर या शहरामधला आहे. आणि मालवणची नगरपालिकेची जी इमारत आहे ते समाज मंदिर आहे. त्यामुळे माझ्या पक्षाचे जे उमेदवार असतील त्यांना मी आपल्या समोर रामेश्वराच्या मंदिरामध्ये तिथे रामेश्वराला नतमस्तक होत असताना मी त्यांना जशी आपण कोर्टात शपथ घेतो गीतेवरती हात ठेवून खरं सांगेल खोटं सांगणार नाही, तसं रामेश्वराकडे माझे सगळे उमेदवार शपथ घेतील की मी निवडून आल्यानंतर कुठल्याही शहरामध्ये कुठल्याही भ्रष्टाचाराचा पैसा घेणार नाही, कुठल्या कॉन्ट्रॅक्टरकडे पैसे मागणार नाही, कुठल्या बिल्डरकडे चुकीचे पैसे मागणार नाही, नागरिकांना त्रास देणार नाही. मी ज्या समाज मंदिरामध्ये गेल्यानंतर जनतेचा सेवाभावी सेवक म्हणून 5 वर्ष पारदर्शक मी त्या ठिकाणी काम करेन अशी शपथ माझे सगळे उमेदवार श्रीदेव रामेश्वराच्या मंदिरामध्ये घेतील आणि नंतर प्रचाराला सुरुवात करतील असं माझं ठाम म्हणणं आहे. घेतील आणि प्रचाराला सुरुवात करतील, कारण आपले सगळे जे उमेदवार आम्ही जे देणार आहोत ते निस्वार्थी, कुठल्याही प्रकारचं त्यांनी ते दुकान म्हणून त्या ठिकाणी जाता कामा नये. नगरपालिका धंदा नाही, नगरपालिकेचे सचिवालय हे समाज मंदिर आहे. तिथून आपण शहराच्या नागरिकांना, सर्वसामान्य नागरिकांना
चांगली सुविधा देण्यासाठी आपण तिथे एक त्यांच्या सेवक म्हणून जातो, आपण साहेब म्हणून जात नाही आहे. पण काही लोकांना उदाहरणाचं साधन म्हणून त्या ठिकाणी जायचा प्रयत्न करत असतील तर शहरवादी सुज्ञ आहेत. उमेदवार बघून प्रत्येक उमेदवाराला शहरातील माणसं मतदान करतील असा माझा ठाम विश्वास आहे. त्यावेळी पुन्हा मी एकदा सांगतो, कोणी सातत्याने आम्ही किती आणि दुसरे किती, मी आजही म्हणतो निलेशजी राणे शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 100% बनण्याची ताकद कमी होती. पण आज निलेश राणेंनी प्रवेश केला, तदनंतर या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये येत्या काळामध्ये जर आपण म्हणत असाल तर शून्यातून किती विश्व निलेशजींच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये उभं होत आहे हे सुद्धा आपल्याला त्यावेळी उत्तर त्याचं चूक आपल्याला मिळेल असं माझ्या ठिकाणी मी सांगतो. तो अहंकार कधी कोणी करू नये, घमेंड कधी करू नये. शेवटी मतदार राजा आहे, शेवटी त्यांच्या आशीर्वादाने आपण निवडून येतो आणि निवडणुकीत जो उमेदवार राहतो तो जनतेचा सेवक आहे आणि सेवाभावी वृत्तीने त्यांनी काम केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे मी या व्यक्तींवरती मी कधी बोलणार नाही. आम्ही समाजाशी बांधिलकी घेऊन आम्ही काम करतो आहे. आमचं शिवसेनेचं एक घोषवाक्य आहे की 80% समाजकारण 20% राजकारण. आम्ही 80% समाजकार्यातूनच आम्ही करतो आहे. जर शहरातल्या वतीत जर युती झाली नसेल आणि शहरातल्या जनतेने जर आम्हाला स्वीकारलं, निलेशजींच्या नेतृत्वाखाली एक चांगला आमदार या ठिकाणी मिळालेला आहे, त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्हाला जर सत्ता दिली तर आम्ही पारदर्शक पुढचे 5 वर्ष काम करू. जर सत्ता दिली नसेल तर आम्हाला काय त्या ठिकाणी आमचं तिथे दुकान नाही, आमचं उतरण्याचं साधन ते नगरपालिका म्हणजे नाही. त्यामुळे आमचा कुठल्याही प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी होणार नाही. उलट आमच्या ताब्यात दिल्यानंतर आमची जबाबदारी वाढेल. कारण ज्या लोकांनी ज्या जनतेने आमच्यावर विश्वास टाकला आहे, अर्थात 5 वर्ष त्यांच्या कुठल्याही विश्वासाला तडा जाता कामा नये. पण दिवस रात्र या शहरवासियांचं आम्ही काम करणं बांधील राहू. आणि मी खात्रीने सांगेन, नगरपालिकेमध्ये आम्ही निवडून आल्यानंतर कधी कुठल्याही वार्डामध्ये माझ्या लाईटचा दिवा गेला, माझी स्ट्रीट लाईट बंद पडली, माझ्या वॉर्डमध्ये कचरा पडला आहे, हे मूलभूत जे सुविधा आहेत ते 100% आम्ही कधी तक्रार यायला नगरपालिकेमध्ये देणार नाही. असं पारदर्शकच काम सन्मान निलेशजींच्या माध्यमातून आमचे नगराध्यक्ष आमचे सगळे नगरसेवक करतील असे मला स्वतःला खात्री आणि आम्ही ते करून घेऊ. पुन्हा शेवट मी सांगतोय, महायुती व्हावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. तरी पण जर कोणाला वाटत असेल की आम्ही शिवसेना शून्य आहे तर शून्यातून आम्ही विश्व जे काय निर्माण करू ते सुद्धा तुम्हाला 3 डिसेंबरला या ठिकाणी दिसेल. एवढंच मी या प्रसंगी बोलतो.